विठ्ठल आवडे प्रेम भाव, विठ्ठल आवडे प्रेम भाव। राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास, जन्म जन्म मुहि दीजियो श्री वृंदावन को बास। मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बता, ब्रज रज मस्तक लगे और मुक्ति मुक्त हो जाए। जय जय श्री राधा रमण, जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। विठ्ठल 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 विठ्ठल। देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी, नाम स्मरण गडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा। अखिल गुणनिधान करुणा वर्णालय, रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा, ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधिगण असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबाराय। जाळोनी संसार बैसलो अंगणी, ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू माझे तुकोबाराय। शांतही आहे, श्रीमंतही आहे आणि संतही आहे। या तिन्ही पदव्या फक्त महाराष्ट्रामध्ये त्यांना शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथ बाबा, व ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाचे नाम जगाच्या मालकानं नाचावं असे असणारे नामदेवराय व तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेनं चालत आलेली आपली वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा। आणि मला असं वाटतं गेल्या 10 दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये काय करत आहात, स्नान करत आहात। आणि आजची ही आपली 11वी अंघोळ। विठ्ठल 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 आणि तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग शांतही आहे, श्रीमंतही आहे आणि संतही आहे। या तिन्ही पदव्या फक्त त्याच व्यक्तीला शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथ बाबा यांचा हा 4 चरणाचा खूप गोड अभंग आहे। आणि या अभंगामध्ये माझे नाथ बाबा पांडुरंग परमात्म्याला विनवणी करतात। विठ्ठल 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 विठ्ठल। अभंगाचा प्रतिपाद्य विषय बघण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, मौजे धानोरे का धानोरा धानोरे धानोरे या गावामध्ये चालू असलेला आपला हा वर्ष 36वा ना, खूप गोड उत्सव। आणि त्यामधील जागराची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आली। खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं। मायबाप द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहे की कार्यक्रमाचं स्वरूप एवढं गोड आहे महाराज। जेवढे सुंदर लोक आहे तेवढी सुंदर माईक सिस्टीम आहे महाराज, जेवढी सुंदर माईक सिस्टीम आहे तेवढे सुंदर गुणीजन मंडळी आहे। सगळं वातावरण पाहिजे तसं सुंदर आहे महाराज, बरोबर आहे का नाही? कीर्तनकाराला कीर्तन करण्यासाठी जे वातावरण अनुकूल आहे ते सर्व वातावरण तुम्ही लोकांनी काय केलेलं आहे, निर्माण केले। मी लक्ष देऊन कीर्तन ऐका दादा। 500 ते 550 किलोमीटर प्रवास करून मी तुमच्या गावाला कीर्तनाला आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी नाही आलो बरं, तुमची करमणूक करण्यासाठी तर अजिबात नाही आलो, आणि तुमचं मनोरंजन करण्यासाठी सुद्धा अजिबात आलो नाही दादा। करमणुकीसाठी, मनोरंजनासाठी आणि हसवण्यासाठी विज्ञान एवढं प्रगतशील झालंय महाराज। आज प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे हो दादा, आणि जिओवाल्याने 4G दिलंय, 3G दिलंय, 2G दिलंय, प्रत्येक दिलंय तुम्हाला। ज्याला ज्याला दुःख झालं, काही बोर झालं, त्याने YouTube मध्ये जायचं, हास्य कॉमेडी लावायची, रात्रभर हसत बसायचं। पण कीर्तनातून जर तुम्ही हसण्याची अपेक्षा करत असाल, कीर्तनकाराकडून जर तुम्ही मनोरंजनाची अपेक्षा करत असाल, कीर्तनकाराकडून जर तुम्ही विनोदाची अपेक्षा करत असाल, तर हे तुमच्या आणि माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं महापाप आहे महाराज। काय
महापाप आहे. अरे कीर्तने उद्धारासाठी आहे दादा, हसण्यासाठी नाही. अरे आपल्या जीवनाचा हास्य झाले तरी किती दिवस कीर्तनात हसणार आहे तुम्ही लोक, बरोबर आहे का नाही? आपल्या जीवनाचा हास्य थांबवण्यासाठी, आपल्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी कीर्तने महाराज. म्हणून कीर्तनामध्ये विनोदाची अपेक्षा करू नका. तुम्ही जेवढे काही कीर्तनकार भरलेले ते सगळे कीर्तन त्या त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण आहे महाराज, बरोबर आहे का नाही? कोणी ज्ञानी आहे तो कोणी हिंदुत्ववादी आहे, कोणी वैराग्यवान आहे तो कोणी तपस्वी आहे, तो कोणी विनोदी आहे, बरोबर आहे का नाही? सगळ्याचे नंबर होऊन गेलेले. माझा 11वा आहे. त्याच्यामुळे माझ्याकडून काही तशी अपेक्षा करू नका. विठ्ठल विठ्ठल आजचा दिवस म्हणजे मागणी पर आहे. ज्या ज्या व्यक्तीने 7 दिवस 10 दिवस जेवढी काही सेवा केली असेल त्या सेवेच्या पित्यर्थ आज माझ्या जगाच्या मालकाला तुम्हाला आणि मला काहीतरी मागायचंय मायबाप. पण साधू संतांनी जी इच्छा देवासमोर प्रकट केली तीच इच्छा तुम्ही आम्ही प्रकट करायची. तुम्हाला जे आवडतं ते मागायचं. आणि खरं सांगू का, सांसारिक माणसाने संसाराविषयी देवाला काहीच मागू नये. याचं कारण दादा, न मागता जर माझ्या पांडुरंगाने तुम्हा आम्हाला सर्व काही दिलं तर मागायची गरज काय? विठ्ठल विठ्ठल मागण्यासाठी माणसाची योग्यता असावी लागती. आणि ज्या माणसाला मागायचं त्याच्याकडे योग्यता असावी लागते, बरोबर आहे का नाही? योग्यता नसेल तर तुम्ही दान मागू शकत नाही, आणि अधिकार नसेल तर तुम्ही दान देऊ सुद्धा शकत नाही. दान देणारा व्यक्तीही त्या योग्यतेचा असला पाहिजे, आणि दान मागणारा व्यक्ती सुद्धा त्या योग्यतेचा असला पाहिजे. खरं सांगू का, ओळख नसल्याशिवाय तुम्ही देवाला काय मागणार आहे हो महाराज? तुम्हाला देवाला काहीतरी सांगावं लागेल. देवा तुझ्यासाठी आम्ही कसा परमार्थ केलाय महाराज? तुकोबर आहे तर देवाला सांगता देवा देतो म्हणजे काही उपकार करतो असं नाही रे पांडुरंगा. तुझ्यासाठी काय नाही केलं आम्ही? संसाराच्या नावे घालोनिया शून्य, घालोनिया शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, हरिभजनी हे ढवळीले जग, ढवळीले जग. जगाच्या मालकासमोर तुकोबराय उभे असताना तुकोबराय सांगतात पांडुरंगा दान देतो म्हणजे काही उपकार करतो असं नाहीये दादा. अरे तुझ्यासाठी काय नाही केली? बायको अन्न करता मेली देवा, तरी तुझा परमार्थ सोडला नाही हो. खूप परमार्थ करावा लागतो महाराज. आपल्याला तर असं वाटतं एक पंगत घातली म्हणजे देव आपल्या घरी सालानच राहिला पाहिजे. एवढं सोपं आहे परमार्थ? एवढं सोपं नाहीये ना दादा. कसं तुम्ही तुमच्या मनानं परमार्थाची व्याख्या करता? अरे शबरी मातेच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्राची भेट झाली हे सर्वांना जरी माहित असलं तरी सुद्धा शबरी मातेने किती वर्ष वाट पाहिली महाराज? किती वर्ष? 14 वर्ष. किती? 14 वर्ष वाट पाहिली. त्यावेळेस जगाचा मालक तिथे गेला आणि शबरीचा उद्धार केला. आपल्याला तर असं वाटतं सप्ताह झाला म्हणजे देव आपल्या घरी सालानच आला पाहिजे. एवढं सोपं आहे नाही दादा. परमार्थासाठी काहीतरी वेळ घालावा लागतो, थोडं चालावं लागतं त्याच्यासाठी दादा. नक्की तो तुमची आठवण केल्याशिवाय राहणे. म्हणून सांगू, परमार्थासाठी ओळख लागती. ओळख नसली तर माणूस परमार्थात देवाला काही मागू शकत. काहीतरी सांगावं लागेल ना, देवा तुझ्यासाठी आम्ही काय केलं. आता ओळखच नाहीये तर काय संबंध आहे देवाला देण्याचा? अजिबात नाही. साहेब तुमचं नाव काय हो? नाव काय तुमचं? संभाजी. आडनाव? संभाजी भालेराव. साहेब तुमचा अपमान होईल असा प्रश्न नाही करत, फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. खूप गोड प्रश्न आहे. तुम्ही मला कधी बघितलं नाही, मीही तुम्हाला कधी बघितलं नाही. लक्ष देऊन ऐका, हसण्यासारखं काहीच नाही. खूप गोड प्रसंग आहे दादा. संभाजीराव तुम्ही कधी मला बघितलं नाही, मीही कधी तुम्हाला बघितलं नाही. आणि अचानक मी शिक्रापूरहून पुण्याला जात असताना माझी गाडी खराब झाली. तुम्ही येत होते आणि मी तुम्हाला म्हणलो, ओ दादा गाडी खराब झाली हो माझी. मेकॅनिकलनं 5,000 रुपये सांगितले. माझ्याजवळ 1 रुपया नाही. तुम्ही मला 5,000 रुपये देसाल का हो? तुम्ही मला 5,000 रुपये कसं देणार महाराज? अनोळखी माणसाला 5,000 रुपये कसं देईल माणूस? व्यवहार आहे ना, बरोबर आहे का नाही? अरे भिकाऱ्याला 10 रुपये देताना 10 वेळेस विचार करणारे माणसं आपण.
एका अनोळखी धोत्रावाल्या माणसाला 5,000 रुपये कसे देणार आहे? पण संभाजी साहेब, आता तुम्ही माझं कीर्तन ऐकलं, तुम्हाला माहिती आहे पुरुषोत्तम महाराज पाटील आहे, बरोबर आहे का नाही? युट्यूबवर यांचे खूप कीर्तन असतात. मग ऐका, 10-15 दिवसानं मी या रोडनं जात असताना माझी गाडी खराब झाली आणि तुम्ही जात असलं की मी तुम्हाला सांगेल, ओ दादा, ओ संभाजीराव, मी तुमच्या गावाला कीर्तनाला आलो होतो, माझी गाडी खराब झाली, ओ पैसे नाही माझ्याकडे, 20,000 रुपये तुम्ही मला द्या. तुम्ही 25,000 द्याल. याचं कारण तुम्ही माझं काय ऐकलं? काय ऐकलं? कीर्तन ऐकलं. तुम्हाला माहिती आहे पुरुषोत्तम महाराज पाटील, तुम्ही हाही विचार करसाल यानं पैसे बुडवले तरी आपण याच्याकडून कीर्तन करून घेऊ, बरोबर आहे का नाही? जरी नाही याच्याकडून देणं झाले तर कीर्तन करून घेऊ शकतो ना आपण. जसं तुम्हाला मला मदत करण्यासाठी तुमची माझी काय लागती? ओळख लागते, तसं देवाला मागण्यासाठी काहीतरी ओळख लागेल ना दादा तुमची माझी. तसं कसं बळच देवाला मागसाल? अरे सांगावं लागेल तुम्हाला. जनाबाई तर देवाला सांगते, जनी म्हणे देवा झाले मी यशवान, झाले मी यशवान, जनी म्हणे देवा झाले मी यशवान, झाले मी यशवान, जनी म्हणे देवा झाले मी यशवान, झाले मी यशवान, जनी म्हणे देवा झाले मी यशवान, झाले मी पंढरीच्या पेठे मांडीला पाल, मांडीला पाल, पंढरीच्या पेठे मांडीला पाल, मांडीला पाल, पंढरीच्या पेठे मांडीला पाल, मांडीला पाल, पंढरीच्या पेठे मांडीला पाल. तुझ्या दरबारात येणं एवढं सोपं नाही रे पांडुरंगा. काय नाही बोलत लोक आम्हाला? पंढरीच्या पेठे मांडियेला पाल, मनगटावरी तेल घाला कोणी. माय बाप, अधिकार असल्याशिवाय देवाला कसं मागसाल हो? काही काही लोक आम्हाला म्हणतात, महाराज काय कीर्तन ऐकायचं 10 दिवस 11 दिवस, काल्याच्या कीर्तनाला गेलं तरी तेवढंच पुण्य भेटतं. तुमच्या बापानं सांगितलं का तुम्हाला? सांगितलं कोणी असं? काल्याच्या दिवशी गेलं की सगळं पुण्य भेटतं. तुमच्या बापानं लिहून ठेवलं होतं का गाथ्यात? कोणी लिहून ठेवलं का? आजोबानं तुमच्या. अरे तुमच्या व्यवहाराचं परमार्थाचं जास्त काही फरक नाहीये. तुम्हाला 30 तारखेला पगार घेण्यासाठी पहिला 29 दिवस तुम्हाला काय करावं लागल? काय करावं लागल? बोला बोला, काय करावं लागल? 29 दिवस तुम्ही ज्यावेळेस काम करसाल त्यावेळेस 30 तारखेला तुम्हाला काय मिळेल? पगार मिळेल दादा. तसं 11 दिवस तुम्हाला सेवा करावं लागेल. त्या दिवशी काल्याचा प्रसाद, डायरेक्ट काल्याच्या कीर्तनाला आले प्रसाद घेतलं, तुमचा बाप नाही बसला तुम्हाला पुण्य द्यायला महाराज. जसं व्यवहारात तुमचं नो कॉम्प्रोमाइज आहे तसं परमार्थात कॉम्प्रोमाइज करायचं नाही. लोक एवढे हुशार झाले महाराज, आपल्या आपल्या ऍडजस्टनुसार लोकांनी परमार्थाची व्याख्या ठरवून घेतली. एक माणूस म्हणे, महाराज मी त्याला म्हणला, दादा गळ्यामध्ये माळ घाला, वारकरी लोक आहे तुम्ही. काय गळ्यामध्ये माळ घालायची महाराज? आमची मनाचीच माळ आहे. काय म्हणला? आमची कशाची माळ आहे? मनाची माळ आहे. आणि हेच जर वाक्य तुमची बायको तुम्हाला म्हणली, जमल का हो मालक? सगळ्या गावालाच माहिती आहे, सगळ्या धानोऱ्याला माहिती आहे तुम्ही माझ्या पतिदेव आहे म्हणून. आणि काय गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचं आणि काय कुंकू लावायचं, तिथं जमल का? तिथं तर हे मोठंच्या मोठं कुंकू लागतं तुमच्या बायकोच्या कपाळाला, हे मोठं मोठं मंगळसूत्र लागतं. मग महाराज जसं संसारात नो कॉम्प्रोमाइज तसं परमार्थात कॉम्प्रोमाइज करायचं अजिबात नाही. तुमच्या मनानं परमार्थाची व्याख्या नाही ठरवायची. आज लोकांनी आपापल्या ऍडजस्टनुसार परमार्थाची व्याख्या ठरवून घेतली. आवडीने नाही, सवडीने परमार्थ करतोय आपण, बरोबर आहे का नाही? सवडीने परमार्थ केला तर सवडीनंच पुण्य भेटल. आणि आवडीनं जर परमार्थ केला, आवडीचा जे परमार्थ महाराज सांगतात, आवडीने भावे हरी नाम घेसी, हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी,
की सवडीने भावे हरिनाम घेसी नाही, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे मायबाप. म्हणून देवाला मागण्यासाठी माणसाचा अधिकार लागतो. काहीतरी अहो, ही जमीन तुमची आहे याच्यासाठी तुमच्याकडे, ही तुमच्या मालकीची याच्यासाठी तुम्हाला काय दाखवावं लागतो? काय दाखवावं लागेल? 7-12-8 दाखवावं लागेल ना. आणि 7-12 तुमच्या नावाचा नसेल, ही मालकीची जमीन आहे असं म्हणलं तर जमल का? नाही ना दादा. तसं परमार्थ करण्यासाठी तुम्हाला देवाला काहीतरी सांगावं लागेल. पांडुरंगा, मी तुझ्यासाठी काय नाही केलं. नाथ बाबा पांडुरंगाला मागणी मागत असताना खूप गोड मागणी मागतात महाराज. विनवणी करतात आणि मागणी मागतात. पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा माझी एक इच्छा आहे रे देवा. काय इच्छा आहे? काय नाही देवा, माझं जे भरकटणारं मन आहे हे मन तुझ्या चरणावर स्थिर कर. अभंगाचं पहिलं चरण. देवा माझे मन लाग तुझे चरणी, 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 देवा माझे मन लाग तुझे चरणी. हो संसार व्यसनी पडले, संसार व्यसनी पडले, संसार व्यसनी पडले, संसार व्यसनी पडले, हे संसार व्यसनी पडले, संसार व्यसनी पडले, संसार व्यसनी पडले, संसार व्यसनी पडले, नामस्मरण घडो संत समागम, 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 नामस्मरण घडो संत घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे नाथ बाबा खूप गोड वर्णन करतात. नाथ बाबा सांगतात, देवा हो देवा. पहिला प्रश्न काय? देवा माझे मन लागो तुझे चरणी. कारण की ह्या इंद्रियामध्ये सर्वात जे इंद्रिय चंचल आहे ते कोणतं आहे महाराज? मन आहे. आणि खरं सांगू का, परमार्थ ही जी गोष्ट आहे ती महाराज पंच ज्ञान इंद्रियाची सुद्धा नाही, पंचकर्म इंद्रियाची सुद्धा नाहीये. परमार्थ ही जी गोष्ट आहे ती मनाची आहे. परमार्थ करायचा सुद्धा मनाने, करायचा सुद्धा मनासाठीच. बरोबर आहे का नाही? परमार्थ करायचा सुद्धा मनानेच आणि परमार्थ करायचा सुद्धा मनासाठीच. आणि मनानं जर परमार्थ नाही केला, तुम्ही कोणत्याही तीर्थावर जा, कोणत्याही वारीला जा, आणि तिथं जर तुमचं मन नसेल तर महाराज सांगतात
त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. दादा तुम्ही कुठेही जा पण मन सोबत घेऊन जा दादा. मन जर ठिकाणावर नसेल तर काय फायदा आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी. या मनाला खरं सांगू का तुम्ही सर्व मंडळी जाणकार आहे, थोडं लक्ष देऊन ऐका फक्त माझं. एकदम शांततेने कीर्तन ऐका. आपल्या दुकानात सगळा माल आहे पण स्टेप बाय स्टेप घ्या, बरोबर आहे का नाही. मला अभंगाचा भावार्थ सोडू द्या दादा, लक्ष देऊन कीर्तन ऐका. आपण परमार्थ करत असताना परमार्थ शरीरानं करतो का मनानं करतो. मनानं करतच नाही हो दादा, शरीरानं परमार्थ करतो. आपण कीर्तनात जरी असलं तरी आपलं मन कुठं जाऊन येतं काही सांगता येत. जगामध्ये एकच गाडी अशी आहे, तिला ना डिझेल लागतं ना पेट्रोल लागतं ना तिकीट लागतं. बहु चंचल चपल बहु चंचल चपल महाराज वर्णन करतात काय गोड वर्णन आहे. बहु चंचल चपळ येता जाता न लागे वेळ. एका मिनिटात विधानसभेत जातं महाराजांनी, एका मिनिटात धानोऱ्यात येतं. एका मिनिटात लोकसभेत जातं आणि एका मिनिटात घरी येतं. त्याला काही डिझेल लागतं का पेट्रोल लागतं. म्हणून माझी विनंती आहे, कीर्तनाला येत असताना नुसतं शरीरानं नका येऊ, तुमच्या मनाला सुद्धा इथं घेऊन यावं दादा. कारण की मनानच परमार्थ करायचा. पंच ज्ञान इंद्रिय सुद्धा परमार्थाचा विषय नाहीये आणि पंच कर्म इंद्रिय सुद्धा परमार्थाचा विषय नाही. परमार्थाचा विषय म्हणजे काय आहे, मन आहे. आणि मनानं जर परमार्थ केला तर निश्चित भगवंताची कृपा तुमच्यावर होईल दादा. पण माणूस सगळं काही मनाचं ऐकतो पण परमार्थ करत असताना मन माणसाच्या हातामध्ये कंट्रोलिंग मध्ये राहत. सगळ्यात चंचल आहे महाराज ते, सगळ्यात चंचल ही मन. कृष्ण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना जगातलं सगळ्यात गोष्ट चंचल जर कोणती असेल तर ती मन आहे. मग त्या मनावर विजय कसा मिळवायचा. मी खरं सांगू का, मनावर विजय मिळवण्यासाठी शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला 4 गोष्टी सांगतात दादा. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया. बाबा जितासनो म्हणजे सकाळी लवकर उठा, नका 4 वाजता उठू पण कमीत कमी 8:30 वाजता. आता आपण सगळे सूर्यवंशीच झालो महाराज. मी तुम्हाला लवकर उठायला सांगणार नाही, अजिबात सांगणार नाही. मी नारदाच्या गादी येऊन सांगतो, मी तुम्हाला सकाळी 5 वाजता उठा असं सांगणार नाही. कारण की मी दररोज डेली 8, 9, 10 वाजता उठतो. मी तुम्हाला 5 वाजता उठायला कसं सांगू दादा, बरोबर आहे का नाही.
तुम्ही महाराज असून 10 वाजता कसं उठा? अरे आमचं जीवनच प्रवासात आहे महाराज. 12 वाजता कीर्तन करायचं, इथून 1 वाजता निघलं की घरी जायला 500 किलोमीटर. सकाळी 6 वाजता घरी जातंय आणि 6 वाजता घरी गेल्यानंतर थोडाफार तर आराम शरीराला लागतोच ना महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून ज्या गोष्टी मी करत नाही त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार. पण असं सांगतंय शास्त्रकार की सकाळी माणसाने 4 वाजता उठून ब्रह्मा मुहूर्तावर भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. जितासनो जित श्वासो, एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करायचा. पूर्वीचे लोक पद्मासन, एका माणसानं 2 एकर महाराज हापूस आंबे लावले होते. आहा, रत्नागिरीचा हापूस आंबा महाराज पाडायला लागला होता तो हापूस आंबा. एक माणूस रस्त्याने जात होता, लक्ष देऊन ऐका. आता आंबे खाण्याची इच्छा माणसाला होती का मनाला? आंबे खाण्याची इच्छा कोणाला होती? माणसाला का मनाला? मनाला. मनाने ते आंबे पाहिल्यानंतर महाराज मनाला एवढा आनंद झाला, लगेच मनाने पायाला सांगितलं, चाल त्या माणसाच्या शेतात. कुपाटी लावलेली होती तरी सुद्धा मनानं उडी मारली महाराज शहरानं, तिथं गेले. पायाचं काम संपलं, मनानं लगेच हाताला आर्डर दिले, उचल दगड. हाताने दगड उचलला महाराज, दंदिशी दगड मारला, 2 पाडाचे आंबे खाली पडले. माझा प्रश्न आहे तुम्हाला, आंब्याच्या शेतापर्यंत घेऊन कोण गेलो? आंबे पाडले कोणी? आंबे खाल्ले कोणी? चौकोनी घेतली? चौकोनी घेतली. आंबा एकदम गोड होता, एकदम स्वादिष्ट होता. घेऊन गेले, पाय आंबा पाडला, हाताने खाल्ला, तोंडाने. बरं कोणाला वाटलं? बरं कोणाला वाटलं? आनंद कोणाला झाला? तितक्यात त्या आंब्याचा मालक आला. तितक्यात काय झालं? त्या आंब्याचा मालक आला, बिचाऱ्या पाठीनं आंबा खाल्ला सुद्धा नाही, आंबा पाहिला सुद्धा नाही. पण तिला त्या आंब्यामुळं काय व्हावं लागलं? लाल व्हावं लागलं. मनाचं तसंच आहे महाराज. मनाच्या माग गेला ना की माणसाचं वाटोळ होतं. म्हणून मनाला सावध करा. ऐक रे मना तुझ्या स्वहिताच्या खुना, ओ पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. ए मना, ऐक रे मना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. महाराज एक साधक राधा राणीला विनंती करतोय, राधे, काय गोड वर्णने ऐका. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं. काय गोड वर्णने, लक्ष देऊन ऐका माय बाप. तो भक्त राधा राणीला विनंती करतो, राधे, ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की अगर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. राधा राणीला तो भक्त सांगतोय, राधे, ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं. जितक्या वेळेस मी त्याला भजनाकडे आणण्याचा प्रयत्न करतोय ना, तेवढ्या वेळेस हे मन भजनापासून दूर नेतं. बसणारे मंडळी, अभंग पाठ करावं लागतात. गाणे पाठ करण्यासाठी कोणतं कॉलेज आहे का? शिवे पाठ करण्यासाठी जसं चाटे कोचिंग क्लासेस आहे का नाही, तिथं चांगल्या प्रकारे क्लासेस असतात, तसं चाटे कोचिंग क्लासेस आमच्या तिथे एकदम शुद्ध शाकाहारी शिव्या शिकवल्या जातील. असं आहे का कुठं? नाही दादा, शिव्याचं कॉलेज नाहीये, शिव्याचे क्लासेस नाहीये. वाईट गोष्टी माणसाला शिकवावं नाही लागत हो. वाईट गोष्टी माणसाच्या आपोआप महाराज कॅचअप करून घेतं हे मन. पण चांगल्या गोष्टी माणसाला काय करावं लागतात? अभंग पाठ करून सुद्धा पाठ होत नाही महाराज.
अभंग पाठ करून सुद्धा पाठ नाही. हरिपाठ जर दररोज माणसानं म्हणला तरच येतो, नाही तर कधी रिवर्स गेअर पडेल आणि कधी सेकंड पडेल काही सांगता येत. हरिपाठ दररोज जर म्हणला तरच ध्यानात राहतो, नाही तर 1-2 वेळेस नाही, 4-5 वेळेस हरिपाठ कधी मागे येतो आणि कधी पुढे जातो काही सांगता येत. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण अनंत जन्मोनी आणि दुसरे एक आहे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी. लगेच जपतप कर्माच्या वेळेस डायरेक्ट जातो, लगेच तिसऱ्या अभंगात येतो माणूस. कधी कधी तिसऱ्या अभंगातून लगेच डायरेक्ट तिसऱ्या मालिकेत जातो. हरिपाठाचं सुद्धा असं आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मनाला कंट्रोलिंग करा महाराज. मन कंट्रोलिंग करण्यासाठी सर्वात मोठं साधन आहे भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण. भगवंताचं नामस्मरण केलं तर निश्चित तो भगवान परमात्मा तुमचं मन हे स्थिर आणि त्याच्या चरणावर विलीन केल्याशिवाय राहणार. म्हणून नाथ बाबा सुद्धा सांगतात, देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी. अनेक ठिकाणी प्रमाणे हो, गोविंद 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 गोविंद. एखाद्या मुलाचं लग्न असेल, लक्ष देऊन ऐका, खूप गोड भाव मी तुमच्या समोर ठेवणार आहे. एखाद्या मुलाचं लग्न मंगल कार्यालयामध्ये असेल, त्या मंगल कार्यालयामध्ये नवरदेवाचे मायबाप असले तरी चालतात आणि नसले तरी चालतात. मंगल कार्यालय एकदम सुंदर असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. जेवणाची व्यवस्था चांगली असली तरी चालती, नसली तरी चालती. चांगले फटाके असले तरी चालतात, नसले तरी चालतात. महाराज सेंटेड जे स्प्रे वगैरे असतात ते असले तरी चालतात, नसले तरी. नवरदेवाचे मामा असले तरी चालतात, नसले तरी चालतात. नवरदेवाच्या नवरीच्या बहिणी असल्या तरी चालतात, नसले तरी चालतात. याच्या पुढे जाऊन सांगू, लग्नामध्ये नवरदेव असला तरी चालतो, नसला तरी चालतो का? लग्न म्हटल्यावर नवरदेव महत्वाचा आहे ना, बरोबर आहे का नाही? जसं लग्नामध्ये नवरदेव महत्वाचा आहे, तसंच परमार्थामध्ये मन महत्वाचं आहे महाराज, बरोबर आहे का नाही? बाकी सगळे थोतांडे, बाकीचं काय सर्व हे थोटांड आहे. म्हणून एक महत्वाचं काय मन आहे. आणि ते मन तुम्ही त्या भगवंताकडे लावत असताना प्रत्येक इंद्रियाद्वारे त्या मनाकडे आपण देवाला लावलं पाहिजे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. प्रत्येक इंद्रियाद्वारे जर तुम्ही त्या इंद्रियाला देवाकडे वळायला लावलं तर निश्चित तुमचं मन मनात ते धाव घेई, 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 मनात ते धाव घेई. राही विठोबाचे पायी, विठोबाचे पायी, विठोबाचे पायी. तुम्ही आई कारखान, तुम्ही आई कारखान, तुम्ही आई कारखान, तुम्ही आई कारखान, आई कारखान, आई कारखान. मनाने परमार्थ होतो. म्हणून नाथ बाबा भगवंताला विनंती करतात, देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेती. महाराज
किती जरी संसाराचा उपभोग घेतला, व्यसनाचा उपभोग घेतला, तरी आतापर्यंत मन कधी तृप्त झालं नाही हो. कसं शक्य होईल महाराज? काही काही लोकांच्या विचाराची बैठक अशी असते की भोगाकडून समाधीकडे, भोगाकडून. तो ओशो नावाचा जो आहे ना विद्वान व्यक्ती, त्याचे जो विचार ऐकतो तो माणूस नास्तिक होतो महाराज. तो माळ तोडून टाकतो, त्याला पंढरपूरची वाटी आवडत नाही. आमच्या आळंदीकर मध्ये बी काही काही महाराज लोक त्याचे विचार ऐकतात म्हणून त्याने सगळं सोडून दिलं महाराज. खरं सांगतोय तुम्हाला, ते भक्तीला मानत नाही. आता भोगाकडून समाधीकडे कसं शक्य होईल महाराज? अग्नीमध्ये किती तेल टाकलं म्हणजे अग्नी तृप्त होतोय? नाही हो दादा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना त्यागा शांती, त्यागातच महाराज सुख आहे हो. भोगात सुख कसं राहील महाराज? मी तुम्हाला आता 10 किलो गुलाबजाम खाऊ घालतो, म्हणजे आता गुलाबजाम खाल्ले म्हणजे सकाळी गुलाबजाम खाऊ वाटणार नाही होय तुम्हाला. अरे विषय किती जरी भोगला, विषय सेविता कोण तृप्त झाला? 80,000 बायका होत्या रावणाला. किती बायका होत्या? 80,000 बायका असून सुद्धा माझ्या सीताई साहेबाकडे रावणाची बुद्धी गेलीच. म्हणून महाराज सांगतात, संसार व्यसनी पडो नेदी. माझी विनंती दादा, दारू पिणाऱ्या माणसाला, मदिरा पिणाऱ्या माणसाला तर माझं ओपन चॅलेंज आहे. तुम्हाला किती दारू प्यायची तेवढी पिऊन घ्या. एकदा पिणं झाली ना, आणि तुम्हाला काय खायचं तेवढं खाऊन घ्या. एकदा खाणं पिणं सगळं करून झालं की तुम्ही एकदा आमच्याकडे या. कोणाकडे या? आमच्याकडे या. आणि एकदा या हरिनामाची दारू पिऊन पहा हो दादा. जाम पर जाम क्या पीते हो, रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी. एक बार हरि नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएगी. माय बाप, ज्यांनी ज्यांनी हरिनामाची दारू पिली ना दादा, अरे या तरुण पोरांना माझं चॅलेंज आहे, तुम्ही किती लाखाचा डीजे लावा, पण डीजेवर नाचण्यासाठी तुम्ही जोपर्यंत दारू पित नाही तोपर्यंत तुमचं अंग हालत नेम आहे महाराज. लग्नामध्ये नवरदेवानं 5 लाखाचा डीजे लावू द्या, पण कमीत कमी त्या डीजे सोबत 4-5 बॉक्स असल्याशिवाय पोरायचे अंग हालत नाही. अरे कधीतरी माझ्या ज्ञानोबा तुकोबरायच्या सोहळ्यात जाऊन पहा दादा. 70 वर्षाचा नाही 75 वर्षाचा म्हातारा असतो, ज्याला चालता येत नाही, जो काठी टेकवट टेकवट चालतो. पण नुसतं वारकऱ्यांनी म्हणलं, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, असं ऐकलं की महाराज 60 वर्षाचं म्हातारा कधी 22 वर्षाचं होतं कळत नेम आहे महाराज. तिथं डीजे लावायची गरज नाही, कारण ती ताकदच अशी महाराज, भगवंताच्या नावाची ताकद. हरि गुण गावत नाचूगी मैं, हरि गुण गावत नाचूगी, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूगी मैं, हरि गुण गावत नाचूगी, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में हो, अपने मंदिर में हो, अपने मंदिर में, अपने मंदिर में हो, बैठ बैठ कर किताब भागवत वाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी, 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 हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत असंच एवढं आहे. काय गोड वर्णने माझ्या मीराबाई सांगतात, ज्ञान ध्यान की हो, ज्ञान ध्यान की, ज्ञान ध्यान की हो, ज्ञान ध्यान की हो, गठड़ी बांध कर हर हर संग में लागूगी, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी. गायनाचे उडे आपुलिया चंदे, गायनाचे उडे आपुलिया चंदे, ठाण्याचे
एकदा सुंदर टाळी वाजवा कडे दादासाठी. आहा. गायनाचे उडे हो पुण्याचं दे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे. अशा चाली कीर्तनात जास्त म्हणायच्या. याचं कारण काय आहे? एखाद्या बाईच्या जर अंगात आली तर कीर्तन करावं का तिला धरावं? बरोबर आहे का नाही? हो ना, मोठा अवघड आहे महाराज. अशा चाली म्हणल्या की त्या दिवशी मी त्या जेजुरी परिसरात कार्यक्रमाला गेलो महाराज. मग आता ते सगळे लोक म्हणे जेजुरी परिसरात तुम्ही खंडोबा राहायचं भजन म्हणा. मी केलं सुरू. अहं वाघ्या सोहं वाघ्या प्रेम नगर वारी हे सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी 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 माझ्या मल्हारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी. माझी मल्हारीची वारी चालू होती. ती एक मल्हारी माझ्या समोरच आली ना. आहा आहा आहा. काय अवघड झालंय महाराज. मला तर काही कळतच नाही. काय बावळेपणा आहे हो. खुशाल महिला मंडळी सांगतात की आमच्या अंगात देव येतो. अंगात आणि तुमच्या आणि देव. बरं महाराज ती माझ्या समोर आहा 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 आणि तिचा नवरा तिला काय म्हणतो? जगदंबा शांत होय. मी त्याला म्हणलं बावळ्या बायको आहे ना ती जगदंबा कसं म्हणतो तिला? येणार काय अवघडच झालंय महाराज. अहो अंगात येणं म्हणजे नवरा ताब्यात ठेवण्याचं सर्वात मोठं साधन आहे महाराज. बरोबर आहे का? कठीण ताळा झाले. अरे देव कुठं अंगात येत असतो का महाराज? मला महाराज होऊन कमीत कमी 20 वर्ष झाले महाराज. किती वर्ष झाले मी महाराज आहे? 20 वर्ष. 20 वर्षाच्या अगोदर मी महाराज नव्हतो. माझ्या गळ्यामध्ये माळ नव्हती. 20 वर्षापासून मी महाराज आहे. दररोजचे 2-2 कीर्तन चालू आहे. पंढरपूरची वारी चालू आहे. आळंदीची वारी चालू आहे. देऊला जातो. नाथबाबा श्रेष्ठ सगळ्या ठिकाणी जातो महाराज. चिंतनही करतो. हरिपाठही करतो. पण एवढा परमार्थ करून अजून माझ्या मनात भूतच येतात महाराज. देव एकदाही आला नाही. तुम्ही 8-8 दिवस आंघोळी करत नाही. तुमच्या अंगात देव. बरं एक प्रश्न आहे. नेमका देव आपल्याच महिलांच्या अंगात येतो. कधी मारवाडीन बाईच्या अंगात देव आला नाही. कधी बामणाच्या बायकोच्या अंगात देव आला नाही. बरं ते आता तूप खातात. कलाकंद रबडी हाणतात तरी ना आपण बाजऱ्याच्या भाकरी खाऊन आपल्या देव येणं हा बावळटपणा आहे. कोणी जर मला म्हणलं देव आला तर त्या अरे देव जर अंगात आला असतं तर नाथबाबानं कुठंतरी वर्णन केलं असतं. जनाबाईनं कुठंतरी वर्णन केलं असतं. मुक्ताबाईनं कुठंतरी वर्णन केलं असतं. खरं सांगू का? जे म्हणतात ना मला देवाचा साक्षात्कार झाला त्यांच्यासारखे बावळे दुसरे कोणीच नाही. ज्याला देवाचा साक्षात्कार होतो तो शिल्लकच राहत नाही. तो देवच होतो. देव पहावयासी गेलो ते देवाचे होणे. तुम्हाला एक छोटासा प्रश्न करतो मायबाप. एका माणसाने 15 क्विंटलाची मिठाची हत्तीन तयार केली. किती क्विंटलाची? 15 क्विंटलाची. आणि ती मिठाची हत्तीन समुद्रात सोडली. दादा किती वेळानं बाहेर येईल होती? येईल का? अरे मिठाची हत्तीन जर पाण्यात सोडली की ती पाणी स्वरूप होती ना हो दादा. बरोबर आहे का नाही? देव माणूस पाहायला गेला की माणूस देवच होतो. तो माणूस राहत नाही. काय गोड वर्णने ऐका. लाली मेरे लाल की अरे जित देखू उत लाल मैं देखने गई लाल को मैं हो गई लाल लाल. बाबा देव पाहण्यासाठी गेलं की माणूस देवच होतो. म्हणून संसाराचा जो आनंद आहे त्याच्यापेक्षा 1000 पट माझ्या परमार्थाचा आनंद आहे. आणि त्या परमार्थाचा आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर पहिलं हे तुमचं जे मन आहे ते तुम्हाला भगवंताच्या चरणावर काय करावं लागेल? स्थिर करावं लागेल. ते तुमच्याकडून होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला देवाची मदत घ्यावं लागेल. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो निधी. महाराज नाथबाबाला पांडुरंगाने सांगितलं देवा ओ नाथबाबा ठीक आहे
असं जर मी केलं तर तुम्ही करसाल काय? त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या नामस्मरण घडो संत समाग नामस्मरण घडो संत समागमे शरण घडो संत समागमे नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा वाऊगाची भ्रम नको नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा वाऊगाची भ्रम नको नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम काही अपेक्षा देवा माझी नाहीये. काय गोड वर्णन करतात नाथ बाबा. नाम स्मरण घडो संत समागम वाऊकाची भ्रम नको देवा वाऊकाची भ्रम नको देवा नाम स्मरण घडो संत समागम. देवा नामस्मरण घडो संत समागम. जीवनामध्ये नामस्मरण घडलं तरच देव मनावर विजय मिळत नव्हता दादा. आणि मनावर विजय मिळवण्यासाठी संत समागम ह्या दोन गोष्टीची खूप महत्वाला जीवनामध्ये गरज आहे. पहिली गोष्ट आहे नामस्मरण आणि दुसरी गोष्ट आहे संत समागम. जीवनामध्ये नाही तुम्हाला चांगल्या माणसाची संगत घडली तरी चालेल दादा. जीवनामध्ये वाईट माणसाची संगती करू नका. कारण वाईट माणसाच्या संगतीने जीवनामध्ये काय होतं? ढेकणाच्या संगे हिरा दुभंगाला कुसंगे नाडला. तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात दादा. एक प्रश्न मी तुम्हा सर्व मंडळीला करील. एकच विहीर असती, एकच मोटर असती, एकच पाईप असतो आणि एकच जमीन असती. त्याच एका एकरामध्ये एका ठिकाणी कारले लावलेले, एका ठिकाणी ऊस लावलेला आणि एका ठिकाणी मिरची लावलेली आहे. त्याच विहिरीचं पाणी, तीच मोटर, तोच पाईप, पण ते पाणी तीन ठिकाणी गेल्यानंतर गुण वेगळे वेगळे. बरं, तेच पाणी जर मिरच्याला गेलं तर मिरच्या तिखट होतात, तेच पाणी कारल्याला गेलं तर कारले कडू होतात, आणि तेच पाणी जर ऊसाकडे गेलं तर ऊस कसा होतो महाराज? गोड होतो. मग तुम्ही तुमच्या जीवनाचं ठरवून घ्या. तुम्हाला कारल्याकडे जायचं, तुम्हाला लोकांच्या संसारात आग लावायची असेल तर मिरच्याकडे जायचं, जर तुम्हाला मरून जिवंत राहायचं असेल तर साखरेकडे जा. बरोबर आहे का नाही? म्हणून माझी विनंती, जीवनामध्ये संगत करत असताना चांगल्या माणसाची संगत करा. बरं, संगती पंगती देवा सवे घडे. पुढाऱ्याची संगत चांगली आहे, एका फोन मध्ये काम होतात, पण दररोज पंगत धाब्याची, त्याच्यामुळे तीही संगत चांगली नाही. बरं, संगती पंगती देवा सवे घडे, पुढाऱ्या सवे नाही, राजकारणी माणसासोबत नाही दादा. संगती पंगती देवा सवे घडे, नित्यानित्य जोडे तेची साच. म्हणून माझी विनंती, संगत करत असताना माणसानं चांगल्या माणसाची करा. म्हणून नाथ बाबा सांगतात, नामस्मरण घडो संत समागम वाओगाची भ्रम नको देवा. बाकीच्या कोणत्याही गोष्टीचा भ्रम माझ्या जीवनामध्ये नकोय. नाथ बाबा खूप गोड वर्णन करतात. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. गाडीनं तीर्थयात्रा सांगितली का पायी हो? एसटीनं सांगितली का पायी? जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया
तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको महाराज. तू कोबरा सोबत आमची एक छोटीशी दिंडी 118 क्रमांक त्या दिंडीचा क्रमांक आहे. पुणे जिल्ह्यातले भरपूर दिंडी आहे महाराज. पण पुण्याच्या जिल्ह्यातल्या दिंडीत जर आम्ही गेलो ते लोक जर आम्हाला भेटले ना तर पुण्याचे लोक एवढंच म्हणणार, बाकी काहीच म्हणणार नाही. महाराज आमची दिंडी ना, आहा हा अरे काय आमच्या दिंडीचं वर्णन करायचं महाराज. आमच्या शिक्रापूरची दिंडी, आमच्या धानोऱ्याची दिंडी महाराज. अहो सकाळी मिसळ पाव, दुपारी वडापाव. अरे 15 दिवसात 1.5 क्विंटल कांदे खातात रे लोक पुण्याचे. काही मेळ आहे का महाराजांचा? 15 पोते कांदे पार. आमची दिंडी अशी महाराज, त्या दिंडीत कांदा लसूण 15 दिवस अजिबात नसतो. एका माणसाने महाराजाला विचारलं, म्हणे महाराज कांदा लसूण नसलं तर जेवण धकत नाही. महाराज म्हणे इथं का भांडणं थोडे करायचे, भजन करायचे. नाही धकलं चालतं ना, थोडं कमी खाय पण भजन तर कर. तुम्ही लोक दिंडीत जाता त्यावेळेस व्यवस्थेचा विचार करता, आणि आमच्या परिसरातून जे लोक येतात महाराज ते व्यवस्थेचा नाही विचार करत होते, अवस्थेचा विचार करतात. त्यांना नाही खायला भेटलं तरी चालतं. गात जागा बस, ते फक्त गात जातात आणि आपण खात जागा खात जा. मी कधी विचार करतो यांच्या दिंडीचा शेवट जरा हिशोब पाहिला ना महाराज, तो प्रत्येक वेळेस 10-10, 5-5 लाख रुपये शिल्लक असतात. आम्ही दिंडी काढतो तो दरवर्षी 1.5 लाख रुपये आमच्यावर कर्ज होतं. याचं कारण आम्ही फक्त गात जागा. तुम्ही भाग्यवान मंडळी म्हणून खरं सांगू का, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. माणसाने जोपर्यंत आपले हातपाय तोपर्यंत तीर्थयात्रा पायी करावी. आणि मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने. नाथ बाबा पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा मी जो हा नेम केलाय नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा. मी नेम करतो पण तो चालवणं कोणाच्या हातात आहे? तुझ्या हातात आहे. म्हणून मला सांगतात पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही. आणि शेवटी नाथ बाबा सांगतात अनेक मागणे नाही नाही, अनेक मागणे नाही नाही. देवा 2 वेळेस नाही नाही म्हणतात, म्हणजे संसाराविषयी मी तुला काहीच मागणार नाही. एका जनार्दनी सेवा दृढ दे. देवा तुझी जी सेवा करतोय ती सेवा माझ्या जीवनभर दृढ दे, अशी नाथ बाबा या अभंगामध्ये गोड अशी मागणी करतात. विठोबा रखुमाई जय जय म्हणून भगवंताला मागत असताना बाकी संसाराविषयी काहीच मागू नका. भगवंताला फक्त हीच विनंती करा, देवा काही इच्छा नाही माझी, फक्त माझी एवढीच इच्छा आहे. मैं तो जपू सदा तेरा नाम दयालु दया करो, दयालु दया करो. बस भगवंता काय करून मी भजन कीर्तन गाऊ में तेरा, नित्य उठ नाम ध्याऊ में तेरा. हो कृष्ण कृष्ण श्री राम दयालु दया करो, दयालु दया करो. हो मैं तो जपू सदा तेरा नाम दयालु दया करो, दयालु दया करो, दयालु दया करो. हो मैं तो जपू सदा तेरा नाम दयालु दया करो, दयालु दया करो, दयालु दया करो. फक्त साधू संतांची सेवा माझ्या जीवनामध्ये दे आणि माझ्याकडून तुझं नित्य देवाचं चिंतन होऊ दे. हीच देवाला मागणी मागा, बाकी दुसरी काही मागणी मागू काय मागायची गरज आहे दादा. अरे आपण जन्माला आल्यानंतर आपल्या तोंडात दात नसताना आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती केलेली आहे जगाच्या मालकानं. मग दात आल्यानंतर जेवणाची व्यवस्था करणार नाही का? नक्कीच करेल. म्हणून भैरवनाथाला मागत असताना एवढीच मागणी करा, देवा काही झालं तरी चालतं पण तुझा विसर आमच्या जीवनामध्ये होऊ देऊ नको. माझी विनंती मायबाप लक्ष देऊन कीर्तन ऐका. जीवनामध्ये सगळं काही करा फक्त देवाला विसरू नका. ज्या दिवशी माणूस देवाला विसरेल त्या दिवशी निश्चित माणसाची अधोगती सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. अरे जीवनात गाडी घेणं, जीवनात बंगला बांधणं, 10 कोटीचा नाही 50 लाखाचा जरी बंगला बांधला तर शेवटचा मुक्काम तर आपला पत्राच्याच रूम मध्ये. म्हणून बंगल्याचा अभिमान करायचा. अपने खातिर
महल बनाया और आप ही जाकर जंगल सोया। इस तन धन की कौन बड़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई। हवेली तुम्ही 150 कोटीची बांधा का 200 कोटीची बांधा, पण तुमच्या हवेलीमध्ये नाही फुकणार बरं तुम्हाला, फुकणार पत्राच्या रूम मध्येचे। म्हणून अजिबात संसाराची काळजी करू। जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं पद तुकडोजी महाराज सांगतात, जिसे पाना था उसको तो खो दिया, दिया रे। ज्याच्यासाठी तुम्ही आलाय ते सगळं सोडून दिलं, रिकामे काम करत बसला दादा, भजनासाठी दिलाय तुम्ही भोजनच करत बसले। म्हणून माझी विनंती दादा, एवढा सुंदर नर्तय तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, देला संसाराविषयी देवाला काहीच मागू नका, त्यांनी ऑलरेडी दिलंय ना महाराज। कशाला काळजी करता आपल्या पोरायची आणि बायकायची, काहीच काळजी करू नका दादा। अरे तुम आम्हाला घर आहे, तुम आम्हाला जवळ पैसा आहे, तुम आम्हाला ज्ञान आहे। कुत्र्याला एका एका टायमाला 25-25 पिले होतात महाराज, किती पिले होतात? कुत्र्याला एका टायमाला किती पिले होतात? तरी सुद्धा कुत्रा आपल्या मुलांचं संगोपन चांगलं करतं महाराज, बरोबर आहे का नाही? मग कुत्र्याला जर काही ज्ञान नसून तो आपल्या मुलांचा सांभाळ करत असेल तर आपल्याकडं तर सगळ्या गोष्टी आपण मुलांचा सांभाळ करतो, यात काही नवल नाही। मी खरं सांगू का, संसार होत असतो, परमार्थ करावा लागतो। तुम्हाला असं वाटतं तुमच्यामुळं होतं, अजिबात नाही। काही काही गावात गेले लोक म्हणतात, महाराज आमचं धानुऱ्याचा सप्ताह आहे ना, आपल्यामुळे चालतोय महाराज। मी जर माघार घेतली ना, तुम्हाला सांगतो सप्ताहच होणं नाही, बावळ्या मरून पाहतो तुझ्यापेक्षा चांगला सप्ताह करतात गावाची लोक, खरं सांगतोय तुम्हाला। मरून तर बघ, असं समजूच नका का तुमच्यामुळे सप्ताह होतो। कोणा सांगितलंय तुम्हाला? अरे देवाचं काम आहे, देवाला करून घे नाही दादा। मी जर आता कीर्तन करता करता लगे मेलो तरी काळजी करू नका, यातला कोणताही महाराज पेटा बांधून राहिलेलं कीर्तन पूर्ण करा, खरं सांगतोय तुम्हाला। इथं कोणा वाचून काही राहत नाही। अरे एखादा माणूस जर मेला ना, तुम्हाला वाटतं का लोक तुमच्यावर लय प्रेम करतात? अजिबात नाही। एखादा माणूस जर मेला ऍक्सिडेंट मध्ये आणि PM ला 4 तास असेल, लोक म्हणतात रात्री 12 वाजता अंत्ययात्रा आहे, 8 वाजता पहिलं 4-5 भाकरी खाऊन घेतात आणि मग रडतात, तोपर्यंत रडत बी नाही लोक महाराज। लोक म्हणतात याला 12 वाजणार रे बाबा यायला, तोपर्यंत का तसंच थांबायचं का? अगोदर 2-2 भाकरी खाऊन घ्या, बेसन भाकरी खाऊन घेतोय आणि मग बोंबलतं, तोपर्यंत बोंबलं सुद्धा नाही। काय नाही मी पूर्वीचे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेल्या भारताचं कसं, अरे इंदिरा गेली तर सोनिया गांधी आलीच ना का, भारत बंद पडला काय? सोनियाही गेली तर मोदी साहेब आले, तर उद्या तेही गेले तर कोणीतरी येणार। ज्याच्यात नित्य बदल होतो आणि ज्याच्यात कोणा वाचूनच काही राहत नाही त्याला जग म्हणतात महाराज। अरे तुम आम्हाला देवाशी घेणं देणं नाही तर तुमच्या माझ्याशी काय घेणं देणं राहणार आहे दादा? अरे अवघड। म्हणून माझी विनंती दादा, जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचा स्वाभिमान करू नका। हे जे चाललंय ते सर्व त्याच्या सत्तेनं चाललंय, आपण काहीच करत नाही। आपल्याकडून काय होतं महाराज? आपल्याकडून काही होत नाही। आणि माणसाकडून जर सगळं काही झालं असतं तर जगामध्ये माणसं दुःखी राहिले नसते। म्हणून अजिबात काळजी करू नका। आपण फक्त एवढंच म्हणा की त्याच्या सत्तेनं चालतं आणि तोच करता करवित आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं दुःख होणार। मी करतो म्हणलं की दुःख झाल्याशिवाय राहत नाही। पण ते माणसाचं असं आहे, चांगलं केलं की आपण, वाईट केलं की उसल जर खराब भावाला तर लगेच सरकारच्या नावाने उड्या मारणार, उसल जर चांगला भावाला तर हा आम्ही कष्ट केले हो, काय म्हणतात लोक? अरे नाही रे दादा, सुख सुद्धा देणारा तोच आहे आणि दुःख देणारा सुद्धा तोच आहे। जसं सुख हसत स्वीकार करता तसं दुःखाचा सुद्धा स्वीकार
दुःख कोणाला सुटलं? जगाच्या मालकाचा बाप होता दशरथ, त्याला जर दुःख सुटलं नाही तर तुमच्या आमच्या सारख्याचं काय घेऊन बसले? म्हणून माझी विनंती आहे, परमार्थ करा दादा. देवाला मागत असताना देवाविषयीच मागा, दुसरं काही मागू नका. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. माझा वेळ संपुष्टात आला. मी आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो. काय मागणी मागितलेली काही लोकांनी महाराज, मी खरं सांगू, भक्त प्रल्हादजीच्या समोर ज्यावेळेस नरसिंह भगवान परमात्मा उभे आहे, नरसिंह भगवान परमात्मा म्हणतात, भक्त प्रल्हादा सांग तुला काय हवं. त्यावेळेस भक्त प्रल्हादजीने सांगितलं, देवा काय देणार तुम्ही मला? मागण्याची बुद्धी जी माझ्या वृत्तीमध्ये आहे ती वृत्तीच माझी काय करा, नष्ट करा. भरपूर आग्रह केल्यानंतर भक्त प्रल्हादजीने देवाला मागणी मागितलेली काय ऐका. तेरे चरण कमल में श्याम लिपट जाऊं राज बन के, ओ तेरे चरण कमल में श्याम लिपट जाऊं राज बन के. देवा तुझे चरण कमल में श्याम लिपट जाऊ. रज म्हणजे माती. काय गोड वर्णन आहे. श्याम सुंदर से लगन लागी, प्रीत पुरानी मन में जागी, ओ हरि आ गई तेरे धाम लिपट जाऊ रज बन के, तेरे चरण कमल में श्याम लिपट जाऊ रज बन के. म्हणून भक्तांनी जे देवाला मागितलं तेच तुम्ही मागा, बाकी काही मागू नका. हे चिदान देगा देवा तुझा विसरण, बस बाकी काहीच मागू नका. भैरवनाथाच्या चरणी हीच प्रार्थना करा, भैरवनाथा देवा माझे मन लागो तुझे संसार व्यसनी. संसारामध्ये आणि संसारातल्या व्यसनामध्ये माणसाचं मन गुंतू देऊ नका. आणि व्यसनाच्या नांदी जो लागला त्याचं जीवन बर्बाद झालंय हो महाराज. अरे एवढा सुंदर नर्दे दिला तू मला असं काही गुटखे खाऊन तंबाखू खाऊन खराब करण्यासाठी? मला तर आश्चर्य वाटतं महाराज. तंबाखूची पुडी घेण्यासाठी गेले की त्या तंबाखूच्या पुडीवर एक चित्र असतं. तंबाखू सेवन केल्यानंतर माणसाला काय होतो, काय चित्र असतं त्याच्यावर? तंबाखू सेवन केल्यानंतर माणसाला काय होतो हे वाचतो माणूस, तरी तंबाखू खातो. किती वेडे पण आहे महाराज, बरोबर आहे का नाही? जीवनामध्ये फक्त एकच व्यसन करा दादा, भगवंताच्या चिंतनाचं, भगवंताच्या भजनाचं. बाकी व्यसन तुम्हाला नरकात नेल्याशिवाय राहणार नाही. भगवंताचं भजन, भगवंताचं चिंतन निश्चित तुमची ही संसार रूपी नौका पहिलं तिला नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. मी आवर्जून कीर्तनामध्ये प्रामुख्याने काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकाराने समाजासाठी 10-15 मिनिटं दिली पाहिजे. याचं कारण दादा, समाजाला योग्य दिशा देण्याचं काम, समाज संघटित ठेवण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोण करत असेल तर तो फक्त वारकरी संप्रदायच करतो. म्हणून वारकरी संप्रदायाचे खूप उपकार आहे महाराज तुमच्यावर माझ्यावर. मी नेहमीच सांगत असतो, देशाविषयी संघटित राहा, आईबापाची सेवा करा, गाईची सेवा करा, आणि जीवनामध्ये व्यसन करू नका, फॅशनही करू नका. दादा या भारताला ना पाकिस्तानपासून भीती, ना बांगलादेशपासून भीती आहे, ना नक्षलवाद्यापासून भीती, ना आतंकवाद्यापासून भीती आहे. भारताला जर सर्वात मोठी भीती कशापासून असेल तर व्यसन आणि फॅशन. किती व्यसन वाढलं महाराज. काय होतं, मी ज्यावेळेस नवीन आळंदीला आलो महाराज, तुमच्या परिसरामध्ये काही नव्हतं. ही जी तुमची एवढी प्रगती झाली, म्हणजे वाघोलीपासून तर शिरूरपर्यंत ही जी प्रगती झाली, ही अवघ्या 10 वर्षाची प्रगती महाराज. किती वर्षाची? 10 वर्षाची. 10 वर्षाच्या अगोदरी तर माणसं सुद्धा येत नव्हते महाराज, एवढे जंगल होते इकडं, बरोबर आहे का नाही? आता मुंग्यासारखे माणसं झाले महाराज. सगळे तुम्ही गुंठा मंत्री झाले. कोणते मंत्री झाले? कोणते मंत्री झाले? उपकार आहे तुमच्यावर MIDCचे. कशाचे उपकार आहे? MIDCचे. MIDC झाल्या म्हणून लोकांच्या जमिनीला काय आला? भाव आला दादा. पण देवानं तुम्हाला काय दिलेली आहे? संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं जीवनामध्ये करून घ्या. माझी विनंती तुम्हाला, जीवनामध्ये व्यसन करू नका. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थोडं थांबा, वाटू नका. 5 मिनिटं थांबा, मी सांगतो. 5 मी आपण भजन घेऊ त्यावेळेस वाटा, तसं वाटू नका. जीवनामध्ये व्यसन करू नका. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाते है, अपने पलो का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, देशाविषयी संघटित राहा. कुठं चाललाय आपला देश, कुठं चाललोय जरा आपण विचार करा दादा. प्रत्येक धर्मातले माणसं आपल्या धर्माविषयी संघटित आहेत, फक्त आपणच लोक कुठंतरी विखरलोय. म्हणून माझी विनंती आहे,
देशासाठी सुद्धा संघटित राहा. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत दादा आपण. कुठे माझ्या राज्याचं कार्य, कुठं तुमचं आमचं कार्य. निश्चित ते कार्य डोळ्यासमोर घेऊन जीवनाची वाटचाल करा. तुमचं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाने आपल्या आईवडिलाची सेवा करा. बरेचसे तुम्ही वयोवृद्ध मंडळी इथं बसलेले, त्या सर्व वयोवृद्ध मंडळीला माझे हात जोडून विनंती, बाबांनो, पोरांसाठी पैसे कमवून ठेवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवून ठेवा महाराज. संस्कार हा जीवनातला सगळ्यात मोठा दागिना आहे. काय संस्कार हा जीवनातला. अरे ज्या ज्या मायबापांनी पोरांसाठी पैसे कमवले ना, ज्या ज्या मायबापांनी पोरांसाठी जमिनी घेऊन ठेवल्या, गुंठेचे गुंठे कमवून ठेवले, फ्लॅटचे फ्लॅट घेऊन ठेवले, त्या मायबापाला म्हातारपणी काय म्हणावं लागलं माहिती आहे का? ऐका, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. ती आई आपल्या लेकराला सांगत असताना सांगते, दादा जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई. आणली नाही कधी खाना मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई. मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. ओ मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. ही परिस्थिती म्हातारपणात तुमच्यावर येऊ नये असं वाटत असेल तर पोरांसाठी फक्त संस्कारच कमवा, पैसे कमवू नका. ज्यांनी ज्यांनी पैसे कमवले ते लटकते रहिनारे. म्हातारपणात तुमच्याकडं कोणीच नाही. म्हातारपात म्हातारीकडं, म्हातारी पाती बैठ मेरे पास तुझे देखती रहू. हा ना, म्हातारीकडे टुळू टुळू पाहत, ती त्याच्याकडे टुळू टुळू पाहते. ना नातू बोलतो, ना नात बोलत, ना सून बोलती, ना लेक बोलतोय. अरे काय झालंय रे लोकांना दादा? पैशानं मोठे झालोय आपण, पण विचाराची बैठक खूप खाली गेली महाराज. पूर्वी एकच रूम होती हो लोकांना, पण महाराज तिथलं वातावरण खूप चांगलं होतं. मगाशीच आमचा बंगल्यामध्ये विषय झाला. पूर्वी लोकांचं एकच घर होतं, लोकांना झोपायला जागा नव्हत्या, पण सगळे लोक चांगले होते. आता एवढाले बंगले झाले लोकांचे की खालच्या मधल्यात चोरी झाली की त्याला वरच्या मधल्या 2 दिवसांनी कळतं. हो ना, एकाच घरामध्ये मुलीची रूम वेगळी, मुलाची रूम वेगळी, आईची रूम वेगळी, बापाची रूम वेगळी. कसं जमल हो दादा? पूर्वी खूप चांगलं होतं, थोडं होतं पण महाराज सगळे एकत्रित होते हो. सायंकाळी जेवायच्या टायमाला सगळे लोक संगत जेवत होते महाराज. आता पोरगी आली की तिच्या रूम मध्ये ताट घेऊन जाते, पोरगा आला त्याच्या रूम मध्ये घेऊन जातं, बाप तर जेवूनच येतं. म्हणजे अवघड कार्यक्रम झाला महाराज. आता पहिल्यासारखं काही वातावरण राहिलं नाही. म्हणून माझी विनंती दादा, मुलांना योग्य संस्कार द्या. योग्य संस्कार हा जीवनातला सगळ्यात मोठा दागिना आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या आईवडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतोय, आईवडिलाचे खूप उपकार आहे दादा तुमच्यावर. किती उदाहरणं सांगायचे, दरवेळेसच मी कीर्तनात सांगतोय. आई माझी अर्ध पाकिट घ्या पण म्हणा ना बाबा हो. मायेचा वा, आई माझी दिला तिने आई माझी दिला तिने बस. काय काय महाराज लोक म्हणतात तुम्ही काय कमवलं काय कमवलं. हे कमवलं महाराज प्रत्येकाच्या हृदयामध्ये नेऊन आईचं गीत पोहोचवलं. बरोबर आहे का नाही? म्हणायची गरजच नाही. 100% 99% लोकांचे ते पाठच आहे महाराज. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन
खूप सुंदर माझी विनंती तुम्हाला, प्रत्येकाने आपल्या आईवडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. आज आपल्या भैरवनाथाचा काय आहे? जन्म उत्सव आहे. काय आहे? आणि भैरवनाथ कोणाचे अवतार आहे? कोणाचे अवतार आहे? भैरवनाथ कोणाचे अवतार आहे? भगवान शंकराचे अवतार आहे महाराज. बरोबर आहे का नाही? म्हणून जयंती, मला वाटतं जन्मोत्सवाला अजून 5 मिनिटं शिल्लक आहे. किती मिनिटं शिल्लक आहे? ते 5 मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमागे हाताने टाळी आणि मुखानं भगवंताचं भजन करायचं. खूप गोड आहे. नमः शिवाय ओम नमः